नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय, दॅट इज ट्रिग्नॉमेट्री। हे ट्रिग्नॉमेट्री प्रकरण 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही असताना ऑलरेडी त्याचे काही बेसिक कन्सेप्ट्स आपण शिकलेलो आहोत। ट्रिग्नॉमेट्री इट इज वन ऑफ द ब्रांच ऑफ द मॅथमॅटिक्स। ही मॅथमॅटिक्सची एक ब्रांच आहे आणि ट्रिग्नॉमेट्रीचे जे कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला कशासाठी वापरता येतात, तर हे पण आपण इयत्ता 9वी मध्ये बघितलेलं आहे की व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री। कारण बऱ्याच वेळा असं असतं की एखादा टॉपिक आपण जेव्हा शिकतो त्यावेळेस आपण तो का शिकायचा, याचा उपयोग काय आहे, कुठे याचा उपयोग करता येईल, हा विचार आपण डोक्यात ठेवायचा आहे, हा विचार आपण मनात ठेवायचा आहे। त्यामुळे ट्रिग्नॉमेट्री हा भाग कुठे कुठे आपल्याला वापरता येईल। इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द राईट अँगल्ड ट्रायंगल। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। राईट अँगल ट्रायंगलसाठी हे ट्रिग्नॉमेट्री वापरलं जातं। मग आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचं ॲप्लिकेशन काय आहे, तर टू फाइंड द डिस्टन्स अँड हाईट अँड डिस्टन्सेस। मग आता ते हाईट आणि डिस्टन्सेस कोणते काढता येतील मला, की जे इमेझरेबल आहेत, की मला मोजणं शक्य नाही, अशा प्रकारचे हाईट आणि डिस्टन्सेस मला यूजिंग ट्रिग्नॉमेट्री काढता येतात। दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्री। हा सगळ्यात बेसिक ॲप्लिकेशन आहे। मग याच्यावरून वेगवेगळ्या ब्रांचमध्ये या ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग केला जातो। सिम्पली आपण असं म्हणूया की ट्रिग्नॉमेट्री इट इज वन ऑफ द ब्रांच ऑफ द मॅथमॅटिक्स अँड इट इज ॲप्लिकेबल टू फाइंड आउट द हाईट अँड डिस्टन्सेस ऑर द हाईट अँड डिस्टन्सेस विच आर इमेझरेबल। समजा असा विचार करा की तुम्हाला हाईट काढायची आहे, पण ती हाईट ॲक्च्युअल तुम्हाला मोजता येत नाही आहे। तर समजा एखाद्या समुद्रामध्ये एक जहाज आहे आणि ते जहाज आता किनाऱ्यापासून किती अंतरावर आहे हे मला मोजायचं असलं, किंवा त्या समुद्रामध्ये एक दीपस्तंभ असतो, हे तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी आपल्याला दिशा दर्शवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी दिशा दाखवण्यासाठी हा तो दीपस्तंभ त्या ठिकाणी उभा असतो। आणि मग त्या दीपस्तंभापासून त्या जहाजाचं अंतर किती आहे, बरोबर आहे। हे अंतर मला मोजण्यासाठी ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग मला करता येईल। मग तो कसा करता येईल हे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये शिकायचं आहे। किंवा हाईट ऑफ द एरोप्लेन फ्लाइंग इन द स्काय, एरोप्लेनचे उंची किती आहे समुद्र सपाटीपासून हे मला काढायचं असेल तर मला ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग करावा लागेल। म्हणजे ट्रिग्नॉमेट्री हा जो भाग आहे हा एक वेगळ्या प्रकारचा मॅथमॅटिक्सची ही ब्रांच आहे आणि या मॅथमॅटिक्सच्या ब्रांचमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे हाईट आणि डिस्टन्सेस काढता येतात, अँगल काढता येतो। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यास करायचा आहे। 9th स्टँडर्डमध्ये आपण ऑलरेडी ट्रिग्नॉमेट्रीचा जो बेसिक भाग आहे तो शिकलेलो आहोत। मग काय काय शिकलो आहे आपण 9वी मध्ये, तर मला काही रेशोज माहिती आहेत। दीज रेशोज आर रिलेटेड टू द राईट अँगल्ड ट्रायंगल। हे सगळे राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड रेशो आहेत। साइन रेशो आपण शिकलेलो आहोत। व्हॉट इज मीन बाय साइन, हाऊ वी राईट द साइन रेशो हे आपल्याला माहिती आहे। सेकंड थिंग कॉस रेशो हा आपल्याला माहिती आहे। साइन रेशो, कोसाइन रेशो, आता तो जो कॉस रेशो आहे त्याला खरं शब्द आहे कोसाइन। नंतर टॅन रेशो, हे 3च रेशो आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत। या इयत्तेमध्ये आपल्याला पुढचे काही रेशोज शिकायचे आहेत। देर आर 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज। एकूण 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत आणि हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजचा आपल्याला अभ्यास या 10वी मध्ये करायचा आहे। मग आता आपण सुरुवात करूया की ट्रिग्नॉमेट्रीला राईट अँगल ट्रायंगलपासून। मला राईट अँगल ट्रायंगल बाबत काय माहिती आहे, विच आर द टर्म्स विच आर रिलेटेड टू द राईट अँगल ट्रायंगल।
तुम्ही म्हणाल की किती सोपं आहे, राईट अँगल ट्रायंगल मला माहिती आहे, मला तो राईट अँगल ट्रायंगल काढता येतो आहे. येस, पण त्याच्यामधल्या ज्या टर्म्स आहेत त्या मला माहिती असायला पाहिजे. म्हणजे बेसिक टर्म्स काय काय माहिती असायला पाहिजे की सपोज ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. मी एक राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी काढतो आहे. दॅट इज दिस इज अ ट्रायंगल ABC. येस, दिस इज अ ट्रायंगल ABC. And in this triangle ABC, angle B is equal to 90 degree. Here, in triangle ABC, angle B is equal to 90 degree. One angle of the triangle is 90 degree, then it is a right angle triangle. हे मला माहिती आहे, म्हणजे हा right angle triangle आहे. Yes. काय काय माहिती असायला पाहिजे मला बघा. In right angle triangle, the side opposite to right angle, it is hypotenuse. तर तुम्ही म्हणाल की हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण तरीही आपल्याला रिव्हिजन करायची आहे की साइड अपोजिट टू 90 डिग्री इट इज राईट अँगल, इट इज हायपोटेनस. आता there are two sides, remaining sides. These two remaining sides are perpendicular to each other because these two sides makes the 90 degree angle with each other. म्हणजे ह्या दोन साइड्स काय आहेत, परपेंडिक्युलर साइड्स आहेत, बरोबर. there are three sides. One side is a hypotenuse. Why it is called as a hypotenuse? Because it is the side opposite to the right angle. राईट अँगलच्या समोरची ही बाजू आहे, म्हणून त्याला आपण हायपोथेनस असं म्हणणार. आता अँगलच्या बाबतीत विचार करूया आपण. वन अँगल इज राईट अँगल, बट व्हॉट अबाउट द रिमेनिंग टू अँगल्स? रिमेनिंग टू अँगल्स आर ॲक्यूट अँगल्स. रिमेनिंग टू अँगल्स आर ॲक्यूट अँगल्स. व्हाय? बिकॉज सम ऑफ द मेजर्स ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 degree. Then one angle is 90 degree, means the sum of the measures of remaining two angles must be 90 degree. दोघं अँगलची बेरीज 90 डिग्री आहे, याचा अर्थ ईच अँगल इज लेस दॅन 90 डिग्री असं असू शकेल. येस, असंच असेल. म्हणून या ठिकाणी हा अँगल जर मी या ठिकाणी थीटा म्हटला, सपोज अँगल C इज इक्वल टू थीटा डिग्री, देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल A? मेजर ऑफ अँगल A इज 90 मायनस थीटा. measure of angle A is 90 minus theta. If the measure of angle A is theta degree, then angle C is equal to 90 minus theta. Yes, angle C किती असेल? 90 minus theta असेल. म्हणजे या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. मग आपल्याला पहिला मुद्दा या ठिकाणी विचारात घेतला की राईट अँगल ट्रायंगलबद्दल. वन अँगल इज 90 डिग्री, साइड अपोजिट टू राईट अँगल इट इज अ हायपोटेनस. Remaining two sides are perpendicular to each other. If one angle is of theta degree, एक अँगल जर थीटा डिग्री असेल तर दुसऱ्या उरलेला अँगल काय असेल? 90 मायनस थीटा. व्हाय? बिकॉज सम ऑफ दिस टू अँगल्स इज 90 डिग्री, मीन्स दिस टू ॲक्यूट अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर बिकॉज द सम ऑफ दिस टू अँगल्स इज 90 डिग्री. या दोघांची बेरीज 90 आहे, याचा अर्थ हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. म्हणून अँगल A and angle C are complements of each other. Complements of each other. आता या दोघं अँगल्स हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहेत. येस, मग आता हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत म्हणजे काय? तर सम ऑफ दिस टू अँगल्स इज 90 डिग्री. येस, इफ अँगल C इज इक्वल टू थीटा डिग्री, देन अँगल A इज इक्वल टू 90 मायनस थीटा. का? रिझन काय? तर अँगल C प्लस अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल C अँड अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री असं असेल. म्हणून हे ॲक्यूट अँगल्स आहेत. एक अँगल मी थीटा घेतला तर दुसरा 90 मायनस थीटा, हा थीटा घेतला तर हा 90 मायनस थीटा. या पद्धतीने आपण विचार करणार. हे 9वीमध्ये आपलं सगळं झालं आहे. हे आपण जस्ट आता या ठिकाणी रिवाईज करतो आहे, रिकॉल करतो आहे. सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या मला माहिती असायला पाहिजे. कारण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये असं आहे की एकदा एक क्रम आपल्याला लक्षात आला
की मला ते रेशो असोत की त्या पुढचे जे फॉर्म्युलीज असोत, त्याचे आयडेंटिटीज असोत, हे सगळं आपल्याला एकाच वेळेस लक्षात ठेवता येईल. म्हणजे लक्षात ठेवण्याच्या ज्या पद्धती आहेत, स्मरणाचे जे तंत्र आहेत, ते स्मरणाचे तंत्र आपल्याला शिकतानाच उमजले पाहिजेत की मी आठवणार कसं आहे, हे मला आठवायचं आहे आणि हे मला कसं आठवण राहील याच्यासाठीचं जे टेक्निक आहे ते शिकतानाच आपण बघणार आहोत की मला कसं हे आठवेल. मग एक एक मुद्दा आपण क्लिअर करूया की या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. एवढ्या बाबी मी तुम्हाला सांगितल्या. अँगल ए अँड अँगल सी कॉम्प्लिमेंट्स ऑफ ईच अदर. सम ऑफ दिस टू अँगल्स इज 90 डिग्री. देन ईच अँगल इज वन अँगल इज थीटा, देन अनदर इज 90 मायनस थीटा. या पद्धतीने आपण विचारात घेतलं. दुसरा भाग, जर अँगल थीटा असेल, अँगल थीटा इज अँगल सी, त्याला आपण अँगल थीटा असं म्हटलं. मी प्रश्न असा विचारला की विच इज अ साइड अपोजिट टू अँगल थीटा, मीन्स अँगल सी. अँगल सीच्या समोरची बाजू कोणती? बघा, मी आता बेस काय घेतला आहे? अँगल थीटा. येस, with respect to angle theta, which is the opposite side? AB is the opposite side. And with respect to angle theta, which is the adjacent side? Adjacent side is BC. Yes, म्हणून with respect to angle C is equal to theta, opposite side is equal to AB, and adjacent side is equal to BC. Yes, BC is adjacent side and AB is opposite side. आता जर असा विचार केला की with respect to angle A means 90 minus theta, हा अँगल मी घेतलेला आहे. या अँगलच्या समोरची बाजू कोणती? अपोजिट साइड इज BC. बघा, उलट होत आहे. ए ची अपोजिट साइड BC आली आता. येस, मला इथे लिहिता येईल अपोजिट साइड इज इक्वल टू BC. व्हॉट इज द ॲडजसंट साइड? ॲडजसंट साइड इज AB. बरोबर, या पद्धतीच्या साइड्स मला ओळखता आल्या पाहिजे, आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. मी कोणता अँगल विचारात घेतो आहे, त्या अँगलच्या समोरची बाजू कोणती आहे, त्या अँगलची ॲडजसंट साईड कोणती आहे. म्हणजे अपोजिट साईड अँड ॲडजसंट साईड्स वी मस्ट आयडेंटिफाय. ते आपल्याला आयडेंटिफाय करावेच लागतील जर आपल्याला रेशो बघायचे असतील तर. सॉरी. मग आता असा विचार करूया आपण की मला रेशो लिहायचे आहेत. हाऊ वी राईट द रेशो? मग आता हे रेशो मी 9वीमध्ये लिहिलेले आहेत, मला फक्त रिकॉल करायचे आहेत. हाऊ वी राईट द साइन थीटा साइन ऑफ अँगल सी. बघा, सीला मी काय मानलेलं आहे? थीटा. अँड हेन्स मेजरमेंट ऑफ अँगल सी म्हणजेच थीटा आहे, थीटा डिग्री आहे. हेन्स साइन ऑफ अँगल थीटा मला लिहायचं आहे. मग आता हे सगळे रेशोज मी या ठिकाणी लिहिणार आहे आणि या रेशोजवरून हे रेशो कशा पद्धतीने आलेले आहेत हे आपल्याला रिकॉल करायचं आहे. येस, मी आता या ठिकाणी हे पुसतो. आपल्याला सगळे रेशोज त्या ठिकाणी लिहायचे आहे. साइन रेशो. आता हा साइन रेशो कसा लिहिणार आहे? फर्स्ट रेशो दॅट इज साइन. याला पूर्ण नाव SINE असं आहे, साइन, पण सिम्पली इट इज कॉल्ड ॲज अ साइन. साइन ऑफ अँगल थीटा इज इक्वल टू, आता मला साइन थीटा लिहायचं आहे. बघा, इथून मी सुरुवात करतो आहे. व्हॉट इज आवर फॉर्म्युला? अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस. येस, दिस इज आवर फॉर्म्युला. अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस. विच इज अ अपोजिट साइड? AB is the opposite side. Upon hypotenuse is AC, means sin theta is AB upon AC. Yes, this is the first ratio. Second ratio, that is cos theta. आता हा जो रेशो आहे cos theta, याला पूर्ण नाव आहे कोसाइन रेशो. काय नाव आहे याला? कोसाइन रेशो.
Simply it is called as a cos. How we write the ratio? Adjacent side upon hypotenuse is equal to, which is adjacent side? BC is adjacent side divided by hypotenuse, that is AC. BC upon AC. And third ratio, that is tan theta. Tan ratio, how we write the tan ratio? Opposite side upon adjacent side. Opposite side upon adjacent side. मी पूर्ण काही लिहित नाही, आपण ॲडजस्टंट साईड हे समजून घ्यायचं आहे. अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, विच इज अपोजिट साईड? ए बी अपॉन बी सी. ए बी अपॉन बी सी. आता हे तीन रेशो तुम्ही जर पहिले दोनच रेशो आपल्याला रिमेंबर करावे लागतील किंवा आठवावे लागतील, बाकीचे रेशो मला लिहिता येतात. ते आता मी तुम्हाला पुढे कशा पद्धतीने सांगणारच आहे. साइन थीटा मला लिहिता येईल अपोजिट अपॉन हायपोटेनस, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, दॅट इज कॉस. टॅन लिहिताना याचा न्यूमरेटर घ्यायचा, याचा न्यूमरेटर घ्यायचा, याचा न्यूमरेटरला ठेवायचं, याचं डिनॉमिनेटरला ठेवायचं, झाला रेशो. दॅट इज अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. हा एक भाग विचारात घ्या. हे तीन रेशो मी 9वीमध्ये शिकलेलो आहे. मग आता पुढचे रेशो कोणते आहेत? पुढचे रेशो तीन रेशो आहेत पुढचे आपल्याला शिकायचे. दॅट इज कॉट थीटा, सेक थीटा अँड कोसेक थीटा. कॉट थीटा लिहिताना मी काय करणार, तर आता याला टॅन रेशो आहे, याचं पूर्ण नाव मी सांगून देतो तुम्हाला, टँजेंट रेशो. इट इज अ टँजेंट रेशो. फोर्थ आपल्याला विचारात घ्यायचं आहे कॉट रेशो. कॉट थीटा याचं पूर्ण नाव काय आहे? तर कोटँजेंट. याचं पूर्ण नाव आहे कोटँजेंट. येस, दिस इज द कोटँजेंट रेशो, दॅट इज कॉट थीटा. कॉट थीटा लिहिताना ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड असं उलट रेशो करायचं आहे, म्हणजे टॅन थीटाचा इन्व्हर्स करायचा आहे. येस, म्हणजे ॲडजसंट अपॉन अपोजिट इज इक्वल टू बी सी अपॉन ए बी. बघा कसा रेशो लिहिला आहे मी, बी सी अपॉन ए बी, दॅट इज कॉट थीटा. सेकंड थिंग, फिफ्थ रेशो, दॅट इज सेक थीटा. आता हा सेक थीटा रेशो मला लिहायचा आहे. सेक थीटा रेशोचा पूर्ण नाव काय आहे? तर सेकंट रेशो. येस, दिस इज द टोटल नेम ऑफ दिस रेशो, दॅट इज सेक थीटा मीन्स सेकंट थीटा. येस, आपण सिम्पली इट इज कॉल्ड एज अ सेक. मग आता हा सेक रेशो कसा लिहायचा, तर कॉसकडे बघायचं. कॉस रेशो कसा लिहिला आहे? ॲडजसंट अपॉन हायपोथेनस, त्याचा इन्व्हर्स करायचा, म्हणजे हायपोथेनस अपॉन ॲडजसंट. इथे लिहायचं आता हायपोथेनस अपॉन ॲडजसंट. येस, हा रेशो मी लिहिला. धिस रेशो इज सेक रेशो, हायपोथेनस इज ए सी अँड ॲडजसंट साईड इज बी सी. येस, हा रेशो मी या ठिकाणी लिहिला. सेकंड, आता सिक्स्थ रेशो, दिस इज कोसेक थीटा. आता हा कोसेक थीटा याचं पूर्ण नाव काय? तर याला म्हणतात कोसेकंट. दिस इज द कोसेकंट रेशो. हा कोसेकंट रेशो लिहिण्यासाठी मला साईनकडे बघायचं. साइन रेशो आहे अपोजिट अपॉन हायपोथेनस, याचं व्यस्त करायचं म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचं त्याचा, हायपोथेनस अपॉन अपोजिट, हायपोथेनस अपॉन अपोजिट इज इक्वल टू हायपोथेनस इज ए सी अँड अपॉन ए बी. दिस इज द कोसेक थीटा. मग आता हे 6 रेशो लिहिताना मला आठवायचे कसे आहेत? इट इज व्हेरी सिम्पल. पहिले 2 रेशो मला पाठ हवेत किंवा पहिले 2 रेशोज मला अगदी क्लिअर कट लिहिता यायला पाहिजेत विथ रिस्पेक्ट टू द गिव्हन अँगल. हे पण लक्षात घ्या, दिलेल्या अँगलनुसारच मला ते रेशो लिहायचे आहेत. साइन थीटा कॉस थीटा मला लिहिता आलं की टॅन थीटा लिहिता येईल, टॅन थीटा लिहिता आलं की कॉट थीटा लिहिता येईल. कॉट थीटा इज रेसिप्रोकल ऑफ दिस टॅन, सेक इज रेसिप्रोकल ऑफ कॉस अँड कोसेक इज रेसिप्रोकल ऑफ साइन.
हे कोरिलेशन मला लक्षात आलं आणि हे रेशोज याच क्रमाने जर लक्षात ठेवले तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, क्रम बदलायचा नाही. मला एकमेकांचं कोरिलेशन त्या ठिकाणी आहे. साइन रिलेटेड टू कोसेक, कॉस रिलेटेड टू सेक, टॅन रिलेटेड टू कॉट, या पद्धतीने. म्हणजे आता जर मी या ठिकाणी तुम्हाला डायग्रॅम अशा पद्धतीने काढून दिली तर साइन रिलेटेड टू कोसेक, कॉस रिलेटेड टू सेक अँड टॅन रिलेटेड टू कॉट, हे नीट लक्षात ठेवायचं. ह्या खुणा लक्षात ठेवल्या आणि हा क्रम लक्षात ठेवला की आपल्याला पूर्ण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कुठलाही रेशो कोणत्याही वेळेस कुठल्याही अँगलच्या संदर्भात लिहिता येईल. येस. आता हे रेशो तर आपण सगळे लिहिले. मला अँगल एच्या संदर्भात रेशो लिहिता येतात का? येस, लिहिता येतील. अँगल एच्या संदर्भात रेशो मला सहज लिहिता येतील. अँगल सीच्या संदर्भातले रेशो मी आत्ता या ठिकाणी लिहिलेलेच आहेत. येस. म्हणजे आता अँगल एच्या संदर्भातले रेशो मी या ठिकाणी लिहिणार आहे. येस. नाव अँगल ए इज इक्वल टू 90 मायनस थीटा, हे मला माहिती आहे बिकॉज अँगल सी इज इक्वल टू थीटा डिग्री. आणि मग असं असताना मला हे रेशो लिहिता येतील का? येस, लिहिता येतील. पहिला भाग आपण बघूया. या ठिकाणी साइन 90 मायनस थीटा, पहिला रेशो आपण लिहूया इथे. साइन 90 मायनस थीटा, साइन 90 मायनस थीटा. आता या रेशो इथून मला सुरुवात करायची आहे. अपोजिट अपॉन हायपोतेनस. बघा, बी सी अपॉन ए सी. येस, दिस इज द फर्स्ट रेशो. आता मी फॉर्म्युला काही लिहित नाही, आपण डायरेक्ट रेशो लिहूया. कॉस 90 मायनस थीटा, कॉस 90 मायनस थीटा. कॉस 90 मायनस थीटा लिहिताना विच इज ॲडजसंट साईड? ए बी. ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी. दिस इज द कॉस 90 मायनस थीटा. टॅन 90 मायनस थीटा, टॅन 90 मायनस थीटा. व्हॉट इज द रेशो? टॅन 90 मायनस थीटा इथूनच मला लिहिता येईल. अपोजिट अपॉन ॲडजसंट मीन्स बी सी अपॉन ए बी. बघा, मी सांगितलं बी सी अपॉन ए बी, बी सी अपॉन ए बी. नंतर लिहायचं आहे मला सेक 90 मायनस थीटा. सेक 90 मायनस थीटा कशा पद्धतीने लिहिल मी? सेक 90 मायनस थीटा दॅट इज हायपोथेनस. कुठे जायचं आहे मला? कॉसवर. बघा, कॉस 90 मायनस थीटा काय लिहिलं आहे? त्याचं व्यस्त करायचं, रेसिप्रोकल घ्यायचं. ए सी अपॉन ए बी, ए सी अपॉन ए बी. मला लिहायचं आहे आता, सॉरी नॉट, कॉट लिहूया आपण आधी कॉट लिहूया. कॉट 90 मायनस थीटा याच्या व्यस्त करता येईल मला ए बी अपॉन बी सी अँड देन सेक 90 मायनस थीटा दॅट इज इन्व्हर्स ऑफ कॉस, that is AC upon AB. yes, and cosec 90 minus theta is equal to AC upon, बघा, AC upon BC. yes, हे रेशो मी या ठिकाणी लिहिले. आता these are the ratios of the or ratios of trigonometric ratios of complementary angles. These are the ratios of complementary angles. कारण हा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. बघा, कोणाचा? अँगल सीचा. मीन्स दिस इज द रेशोज, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अ अँगल अँड इट इज द रेशो ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल. हे कॉम्प्लिमेंटरी अँगलचे रेशो आहेत. मग आता याच्यावरून मला काही मुद्दे कळत आहेत का बघूया. हे रेशो मी विचारात घेतले तर यांच्यापैकी असे दोन रेशो मला शोधायचे आहेत की ज्यांचा गुणाकार 1 येतो. बघा, मला शोधायचे आहेत ते रेशो की ज्यांचा गुणाकार 1 येतो. पहिला रेशो बघा, साइन थीटा ए बी अपॉन ए सी. आता ए बी अपॉन ए सीला कशाने गुणल्यानंतर गुणाकार 1 येईल? ए बी अपॉन ए सीला जर मी ए सी अपॉन ए बीने मल्टिप्लाय केलं
तर ॲन्सर 1 येईल. म्हणून AC अपॉन AB कुठे आहे का बघा, AC अपॉन AB म्हणजेच काय, साइन थिटा इंटू कोसेक थिटा बघा इज इक्वल टू, या दोघांचा गुणाकार करून पाहूया आपण, फर्स्ट अँड सिक्स्थ रेशो बरोबर, यांचा गुणाकार करून पाहूया. हियर साइन थिटा इंटू कोसेक थिटा, चला गुणाकार करून बघूया किती मिळतंय. साइन थिटा इज AB अपॉन AC, AB अपॉन AC इंटू कोसेक थिटा, व्हॉट इज कोसेक थिटा, AC अपॉन AB, AC अपॉन AB अँड हेन्स ॲन्सर इज 1. बघा AC या ठिकाणी कॅन्सल होईल, AB कॅन्सल होईल, ॲन्सर इज 1. म्हणजेच साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. अशा प्रकारची एक आयडेंटिटी मला या ठिकाणी मिळेल, अशा प्रकारचा एक फॉर्म्युला मला त्या ठिकाणी मिळेल बरोबर. मग याच्यावरून मला असं करता येईल का बघा, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा और साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा असं लिहिता येईल. येस, किंवा याच्यावरून मला असंही लिहिता येईल का बघा, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा असंही लिहिता येईल. रेशोज नीट बघा. आता एकच मी विचार घेतलेला आहे की या दोघांचा गुणाकार 1 आला पाहिजे, 1 तो आला. यावरून मी 3 फॉर्म्युलेज लिहिले, म्हणजे साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 और साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, बघा कोसेक थिटा इकडे भागाकारात आणला, किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. येस, दुसरा कुठला रेशो आहे का अशा पद्धतीने येईल तो कॉस थिटा. या रेशोला कशाने गुणणार, BC अपॉन AC ने AC अपॉन BC ने मला गुणावं लागेल, AC अपॉन BC म्हणजे ही पेअर आहे बघा, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. आता आपण दुसरा विचार करूया, हा फर्स्ट झाला. सेकंड, कोसेक थिटा कॉस थिटा इंटू सेक थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू काय बघा, BC अपॉन AC, BC अपॉन AC इंटू AC अपॉन BC. येस, अगेन द व्हॅल्यू इज 1, पुन्हा याची व्हॅल्यू काय येते, 1 येते. अँड हेन्स कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. हा एक फॉर्म्युला मला पुन्हा या ठिकाणी मिळाला. याच्यावरून मला अजून 2 फॉर्म्युलेज मिळवता येतील. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा, येस वरच्या प्रमाणेच, किंवा सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, असा एक फॉर्म्युला या ठिकाणी मिळवता आहे. म्हणजे बघा, साइन थिटा इंटू कॉस थिटा इज 1, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. आता उरलं बघा हे 1, ही एक पेअर झाली, ही एक पेअर झाली. आता इकडे अजून एक पेअर मला घ्यायची आहे, टॅन थिटा इंटू कॉट थिटा. येस, आता मी थोडंसं या ठिकाणाहून पुसून घेतो. नेक्स्ट मला फॉर्म्युला त्या ठिकाणी मिळेल, टॅन थिटा इंटू कॉट थिटा करून पाहूया आपण. टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू, टॅन थिटा, व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा इज AB अपॉन BC, AB अपॉन BC इंटू BC अपॉन AB. अगेन द व्हॅल्यू इज 1. तिसरा प्रकार आपण बघूया. अँड हेन टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1 असं मला या ठिकाणी लिहावं लागेल. दिस इज द अनदर फॉर्म्युला. याच्यावरून 2 फॉर्म्युलेज मला मिळतील, टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा और कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. बघा, याच्यावरूनच मी पुन्हा अशा प्रकारचे 2 फॉर्म्युलेज या ठिकाणी तयार केले. दीज आर द रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत, म्हणून त्यांचा गुणाकार 1 येतोय, लक्षात घ्या. मग हे अशा प्रकारचे रेशो मी या ठिकाणी लिहिले, हे फॉर्म्युलेज आहेत. हे रेशो मी याच पद्धतीने लिहिले आहेत. साइन थिटा लिहिताना मी AC अपॉन AB केलं तर मला कोसेक थिटा मिळणार आहे. येस, हे त्यांचे रिलेशन्स आहेत. आता एक विचार आपण असा करूया की या ठिकाणी मला
साइन थिटा आणि कॉस थिटा यांचा भागाकार करता येईल का बघूया. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. ए बी अपॉन ए सी, वरती लिहिलं मी ए बी अपॉन ए सी डिवायडेड बाय कॉस थिटा बी सी अपॉन ए सी, बी सी अपॉन ए सी इज इक्वल टू, आता हे मी सोडवून घेतो, ए बी अपॉन ए सी, आता हे व्यस्त करायचं आहे, इंटू ए सी अपॉन बी सी, ए सी कॅन्सल, वी गेट ए बी अपॉन बी सी. दिस इज द रेशो ऑफ साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा रेशो मला मिळाला ए बी अपॉन बी सी. इथे मी शोधतो आता ए बी अपॉन बी सी कुठे आहे का बघा. ए बी अपॉन बी सी म्हणजे तो रेशो कोणता आहे, टॅन थिटा. म्हणजेच मला या ठिकाणी मिळेल साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. हा एक फॉर्म्युला मला या ठिकाणी मिळाला. दॅट इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. येस. आता उलट जर केलं तर काय होईल, इन्व्हर्स केलं तर काय होईल, कॉस थिटा अपॉन साइन थिटा असं करून बघूया आपण. येस. मी हे एक या ठिकाणी थोडासा हा फॉर्म्युला पुसून घेतो. आता याच्या उलट करूया. फिफ्थ फॉर्म्युला कॉस थिटा अपॉन साइन थिटा असा मी रेशो विचारात घेतोय. व्हॉट इज कॉस थिटा, बी सी अपॉन ए सी डिवायडेड बाय व्हॉट इज साइन थिटा, ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी. येस. मी हे व्यस्त करतो आता, म्हणजे याचा भागाकार करतोय, बी सी अपॉन ए सी इंटू ए सी अपॉन ए बी. ए सी कॅन्सल होईल, मला रेशो मिळेल बी सी अपॉन ए बी. येस. कुठला रेशो मिळाला मला, कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज बी सी अपॉन ए बी. येस. मग आता बी सी अपॉन ए बी मीन्स विच इज द रेशो बी सी अपॉन ए बी. तुम्ही जर बघितलं तर बी सी अपॉन ए बी दॅट इज कॉट थिटा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रेशो मिळेल कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. बघा या दोघांमध्ये थोडासा डिफरन्स आहे, तो आपण नीट लक्षात घ्या. साइन थिटा अपॉन कॉस थिटा मीन्स टॅन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा मीन्स कॉट थिटा. येस. हे मी या ठिकाणी डिराईव्ह करून दिले आहे, तुम्हाला सांगितलेले की कशा पद्धतीने ते आलेले आहेत. दीज आर द फॉर्म्युलेज. मग आता हे सगळे फॉर्म्युले मला लक्षात कसे ठेवायचे, इट इज व्हेरी सिम्पल. फक्त एवढ्या ह्याच्यावरून लक्षात ठेवता येईल. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा और कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. सेकंड थिंग, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1 लिहिलेलंच आहे समोर, मीन्स कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा और सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. येस. थर्ड, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1 आपण लिहिलेलं होतं. येस. मीन्स दॅट टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा और सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. हे रेशो मला लिहिता येतात. चौथा रेशो मी कसा लिहिला आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा मीन्स कॉट थिटा. येस. हे सगळे रेशो आपल्याला अशा पद्धतीने रिमेंबर करता येतील, अशा पद्धतीने लक्षात ठेवता येतील. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. म्हणजे इतकं साधं आणि इतकं सोपं आपल्याला हे ट्रिग्नॉमेट्री आहे. या ठिकाणी आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचा भाग या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिला आहे. आता हे सगळं थोडंसं आपण 9वी आणि 10वी एकत्र करून याची रिव्हिजन आपण करतो आहोत की रेशोज मला कशा पद्धतीने लिहायचे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला 6 रेशो लिहिता आले पाहिजे. पहिला मुद्दा 6 रेशोज, हे 6 रेशोज मला लिहिता आले पाहिजेत. दुसरा मुद्दा, या 6 रेशोंचा क्रम बदलवायचा नाही आहे. असाच क्रम जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला रिमेंबरिंगला अतिशय सोपं जाईल. बरोबर. दुसरा भाग, ह्या 6 रेशोवरून मला म्हणजे हे 6 फॉर्म्युलेज मला मिळाले. सेकंड थिंग, एक याच्यात 3 फॉर्म्युलेज आहेत, 2 याच्यात 3 फॉर्म्युलेज आहेत. बरोबर. म्हणजे 3 आणि 3 6, हे 6 12 आणि अजून एक लिहिलेला होता आपण इथे, ते 3 असे 15 आणि हे 2, म्हणजे जवळजवळ 17-18 फॉर्म्युलेज आपल्याला सहज लक्षात ठेवता येतात.
त्याचं रिलेशन लक्षात ठेवताय. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन साइन अँड कोसाइन, बरोबर आहे, सॉरी, साइन अँड कोसेक. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कॉस अँड सेक, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टॅन अँड कॉट. These are the relations between the trigonometric ratios. एका ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमधले हे रिलेशन्स आहेत. आता 9th स्टँडर्डमध्ये आपण रेशोज ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्याच्यावरून पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रेशोज आपण 9th स्टँडर्डमध्ये लिहिलेले आहेत. आता तुमच्यासमोर अँगल सी इज अँगल थीटा असं मी या ठिकाणी घेतलेलंच आहे. त्यानंतर अँगल ए इज 90 मायनस थीटा आपण या ठिकाणी घेतलं आहे बघा, समोरच आहे तुमच्या 90 मायनस थीटा. म्हणजे दीज आर द अँगल्स रेशोज ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. येस, म्हणजे मी काय केलं की हे ट्रायंगल घेतला, एक अँगल थीटा मानला, हे सगळे रेशो लिहून घेतले. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँगलचे सगळे रेशो लिहून घेतलेत. येस, तुमच्या समोरच आहेत. आता यामध्ये मला काय शोधायचं आहे बघा, ए बी अपॉन ए सी हा रेशो इथे कुठे दिसतो आहे, ए बी अपॉन ए सी इथे दिसतो आहे, ए बी अपॉन ए सी आहे. म्हणजे या दोघांचं मला कोरिलेशन लावता येईल. म्हणजे आर एच एस सारखी या दोघांची बघा, ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी. आर एच एस इज सेम मीन्स एल एच एस मस्ट बी सेम, हे आपल्याला माहिती हवं. म्हणून साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. म्हणजे पहिला फॉर्म्युला मला या ठिकाणी मिळेल, दॅट इज द फॉर्म्युलीज फॉर द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. येस, पहिला फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहितो, साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. का? जसं आपण जोड्या लावतो त्या पद्धतीने मला जोड्या लावता येतील. कॉस थीटा बी सी अपॉन ए सी, कुठे रेशो दिसतोय मला, बी सी अपॉन ए सी. येस, दिसतोय का, बी सी अपॉन ए सी, बघा हा रेशो दिसतोय, बी सी अपॉन ए सी हा रेशो आणि हा बी सी अपॉन ए सी. मला या ठिकाणी यांचं रिलेशन लावता येईल. म्हणजे काय, कॉस थीटा त्याची आर एच एस आणि साइन 90 मायनस थीटाची आर एच एस सारखी आहे. म्हणजे एल एच एस मस्ट बी इक्वल कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. सेकंड फॉर्म्युला, कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. हे लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा आपण पुढे जाऊया. आता ए बी अपॉन बी सी हा रेशो कुठे दिसतोय का आपल्याला, हा पहा, ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी, धिस इज ए बी अपॉन बी सी. येस, या दोघांचं कोरिलेशन मला लावता येईल. टॅन थीटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थीटा. थर्ड फॉर्म्युला, टॅन थीटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थीटा. बघा, टॅन थीटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थीटा. आता कॉट थीटा हा रेशो बी सी अपॉन ए बी आहे, कुठे दिसतोय का बघा तिथे, हा बी सी अपॉन ए बी आहे, बी सी अपॉन ए बी इथे दिसतोय. म्हणजे पुन्हा यांचं रिलेशन मला लावता येईल, दॅट इज कॉट थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. कॉट थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. मला पुढचा विचार करायचा आहे. पुन्हा कॉट थीटा घेतला, सेक आणि कोसेक पुन्हा आहे का बघा, ए सी अपॉन बी सी हा रेशो कुठे दिसतोय, इथे आहे बघा, ए सी अपॉन बी सी. येस, म्हणजे सेक थीटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थीटा. सेक थीटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थीटा. आणि सिक्स्थ फॉर्म्युला मला विचारात घ्यायचा आहे, कोसेक थीटा इज इक्वल टू, बघा आता कोसेक थीटा ए सी अपॉन ए बी आहे का बघा, ए सी अपॉन ए बी, ए सी अपॉन ए बी आहे, इथे ए सी अपॉन ए बी आहे. म्हणजेच कोसेक आणि सेक पुन्हा या ठिकाणी पेयर्स आहेत. म्हणून सरळ मला इथे लिहिता येईल, कोसेक थीटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थीटा. Now these are the
रिलेशन बिटवीन द अँगल अँड इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. रेशोजचं रिलेशन या ठिकाणी मला मिळालं की एक दिलेला अँगल आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल यांच्यातलं रिलेशन मिळालं आहे. म्हणजे काय तर साइन थिटा जेवढी व्हॅल्यू असेल तेवढीच व्हॅल्यू कॉस 90 मायनस थिटाची असेल. उदाहरणार्थ साइन थिटा जर थिटाचे अँगल जर 30 असेल, समजा साइन 30 इज इक्वल टू कॉस 60. कारण काय 90 मायनस थिटा 30 आहे, म्हणजे साइन 30 आणि कॉस 60 यांच्या व्हॅल्यूज सारख्या असतील, सेम व्हॅल्यूज असतील. कॉस 30 इज इक्वल टू साइन 60. बघा कॉस 30 इज इक्वल टू साइन 60 या दोघांच्या व्हॅल्यू पुन्हा सारख्या असतील. असा विचार करा की आपल्याला हे दिलेलं आहे म्हणजे नेमकं काय, तर याचा विचार करूया आपण. बरोबर आहे. मग आता टॅन 30 म्हटलं तर कॉट 60 येईल, कॉट 30 म्हटलं तर टॅन 60 येईल. या पद्धतीने विचार करा. म्हणजे अँगल अँड इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल या दोघांचा संबंध आपल्याला या ठिकाणी या रिलेशनमध्ये दिसतो. दीज आर द रिलेशन बिटवीन द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल अँड इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे दिलेला अँगल आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल याच्या संदर्भातला हा काय आहे, रिलेशन आहे. हे रिलेशन व्यवस्थित आपण लक्षात ठेवावं. आता ह्या सगळे जे फॉर्म्युले आहेत, मी तुम्हाला सांगितलं की क्रम लक्षात ठेवला की हे सगळी फॉर्म्युले लक्षात राहतात. म्हणजे हा क्रम नेहमी लक्षात ठेवायचा. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक हा क्रम लक्षात ठेवला तर मला रेशो पण लिहिता येतात, त्याचे रिलेशन पण लगेच लक्षात राहतात. मला साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 लिहिता येईल, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. यावरून वेगवेगळे फॉर्म्युलेज मला तयार करता येतील. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा और कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. या पद्धतीचे सगळे फॉर्म्युलेज मला आपोआप आठवतात. याच्यात कोणत्याही प्रकारचा पाठांतराचा भाग आपल्याला करावा लागत नाही. हे अतिशय सोपा भाग मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगितला. आता आपण पुढे जाऊया की 9वी मध्ये आपण काही टेबल बघितला की टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल्स. व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल्स. त्या ठिकाणी मी अँगल्स घेतले होते 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. अशा प्रकारच्या अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजच्या काय व्हॅल्यू आहेत, विच आर द व्हॅल्यूज, त्या व्हॅल्यूज आपण 9वी मध्ये बघितल्या होत्या. फक्त 9वी मध्ये आपण 3च रेशो बघितले, दॅट इज साइन, कॉस अँड टॅन. ह्या तिघांबद्दलच्याच व्हॅल्यू आपण बघितल्या. पण आपल्याला टोटल हा टेबल या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे की टेबल ऑफ द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल्स 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. या सगळ्यांचे रेशो आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. आता मी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की हा टेबल मला तयार करायचा आहे. कारण बऱ्याच वेळा व्हॅल्यू आपल्याला नेहमी लागत असतात आणि आपल्याला एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये अशा प्रकारचा टेबल काही पुरवलेला नसतो की ज्या ठिकाणी आपण ते टेबलमधून त्या व्हॅल्यू बघू आणि मी या ठिकाणी लिहू शकेल. किंवा या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला पाठ करणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे तुम्ही पाठ नाही करू शकत या व्हॅल्यू. मग त्याच्यासाठी काही टेक्निक आहे का, तर तेच टेक्निक मी आज तुम्हाला सांगणार आहे की हा टेबल कशा पद्धतीने रिमेंबर करायचा, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा, कशा पद्धतीने तयार करायचा. आधी आपण बघूया की हा टेबल कशा पद्धतीने तयार करता येईल. तयार करताना आपल्याला हे जे कन्सेप्ट मी आत्ता सांगितलेले आहेत ते तसेच्या तसे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे काय तर साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती कोसेकच्या उलट आहे किंवा कोसेक थिटाची व्हॅल्यू आहे ही साइन थिटाच्या व्यस्त आहे. बरोबर आहे, रेसिप्रोकल आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. येस. किंवा 2 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले होते. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा.
किंवा कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा, हे जे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले हे लक्षात ठेवायचे आहेत किंवा व्हाईल प्रिपेअरिंग द टेबल, तो टेबल तयार करताना हे सगळे कन्सेप्ट मला यायला हवेत. ओके, मग आता आपण प्रोसेस बघूया की हाऊ टू मेक द टेबल ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ द अँगल्स दॅट इज 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. याचे कशा पद्धतीने मला व्हॅल्यूज मिळतात आणि त्या व्हॅल्यूज मला सहज कशा पद्धतीने लिहिता येतात याचा मी या ठिकाणी विचार करणार आहे. ओके, पहिला मुद्दा आपण असा घेऊया की 0 to 4 हे नंबर्स मला क्रमाने एका कॉलममध्ये सुरुवातीला लिहायचे आहेत. येस, 0, 1, 2, 3 अँड 4 अशा प्रकारचे 4 नंबर्स मी लिहिले. ओके, हा पहिला मुद्दा माझा झाला. आता दुसरा मुद्दा असा आहे की आता हे नंबर्स तुम्ही लिहिलेले आहेत. ओके, त्यानंतर या नंबरला डिव्हाइड बाय 4, या प्रत्येक नंबरला 4 ने भागायचं आहे. डिव्हाइड बाय 4, ते डिव्हाइड बाय 4 करून मी या ठिकाणी लिहिणार आहे. पहा, 0/4, 1/4, 2/4, येस, 3/4 अँड 4/4. येस, या पद्धतीने मी लिहून घेतले. येस, आता 4 ने डिव्हाइड करून त्या नंबरचं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजे कसं, 0/4, व्हॉट इज द मिनिंग ऑफ 0/4? दॅट इज 0. मग ते मिनिंग जे आहे ते इथे लिहायचं 0. 1/4 म्हणजे 1/4च लिहावं लागेल. 2/4 मीन्स 1/2, इथे सिम्पलेस्ट फॉर्म केला मी. 2 into 2 दॅट इज 4 मीन्स 1/2, दॅट इज 3/4. याला काही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करता येत नाही, ते सिम्पलेस्ट फॉर्ममध्येच आहे. 4/4 दॅट इज 1. आता ह्या व्हॅल्यूज मला या ठिकाणी मिळाल्या. ओके, प्रोसेस लक्षात घ्या. राईट फर्स्ट 0 to 4. सेकंड स्टेप, डिव्हाइड ईच नंबर बाय 4, प्रत्येक नंबरला 4 ने भागायचं. राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दॅट नंबर, त्या नंबरचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहायचा. आता मी या ठिकाणी खरा टेबल लिहायला सुरुवात करणार आहे. हा टेबल लिहिणं अतिशय सोपं आहे. मी जो क्रम आहे, माझा जो क्रम आहे त्याच क्रमाने मी लिहिणार आहे. लक्षात घ्या, टेबल लिहिताना या ठिकाणी मला अँगल्स घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी अँगल्स घेतो आणि या ठिकाणी रेशोज लिहितो. येस, अशा पद्धतीचे रेशोज मी या ठिकाणी लिहिणार आहे. अँगल्स कोणते कोणते, तर पहिला 0 डिग्री. बघा, ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची, ही पूर्ण व्हॅल्यू मला खाली आणायची आता, पण आधी अँगल लिहून घेऊया आपण. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. आता हे अँगलचे मेजरसुद्धा इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहायचे आहेत. येस, राईट द मेजर्स ऑफ द अँगल विथ इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डरने मी हे लिहिले. आता पहिला रेशो मला लिहायचा आहे साइन रेशो. आता हा जो अँगल आहे हा थीटा आहे. अँगल थीटा किती डिग्री आहे त्या ठिकाणी दिलेला आहे. येस, नंतर कॉस हा रेशो लिहायचा आहे. देन टॅन हा रेशो लिहायचा आहे. नंतर कॉट, देन सेक अँड कोसेक. येस, हा रेशो मला या ठिकाणी लिहिता आहे. आता साइन रेशो कसा लिहिणार? साइन रेशो लिहिताना ही जी व्हॅल्यू मी काढली आहे फायनल, येस, या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट घ्यायचं. टेक द स्क्वेअर रूट ऑफ ईच व्हॅल्यू. बघा, ह्या प्रत्येक व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि ते या ठिकाणी लिहायचं. दॅट इज साइन रेशो. स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. स्क्वेअर रूट ऑफ 1/4, बघा, स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 अँड 4चं स्क्वेअर रूट 2 आहे म्हणून 1/2. 1/2चं स्क्वेअर रूट मीन्स 1/√2.
स्क्वेअर रूट ऑफ 3/4 दॅट इज √3/2 अँड स्क्वेअर रूट ऑफ 1 दॅट इज 1. लक्षात घ्या. म्हणजे हे या ठिकाणी मी अँगल्स लिहिलेले आहेत. लक्षात घ्या. या अँगलचे मेजर आता तुम्हाला मिळाले. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? साइन 0 इज 0, साइन 30 इज 1/2, साइन 45 इज 1/√2. हे त्याच्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे साइन 45 किती? तर 1/√2. दिस इज अ व्हॅल्यू ऑफ साइन 45. या पद्धतीने मला मिळेल. मग आता हे कॉस कसा लिहायचा? हाऊ वी राईट द कॉस? कॉस लिहिणं फार सोपं आहे. ज्या व्हॅल्यूज मी लिहिलेल्या आहेत आत्ता त्या उलट क्रमाने लिहायच्या. म्हणजे काय? 1 हा इथे लिहायचा, √3/2 या ठिकाणी येईल, √3/2. आता ही व्हॅल्यू इकडे लिहायला काही नाही, तिथेच लिहावी लागेल मला. 1/√2. हा 1/2 इथे येईल आणि हा 0 इथे येईल. व्हॅल्यूज लिहिल्या गेल्या. टॅन कसं लिहिणार? तर मला माहिती आहे की टॅन इज इक्वल टू, बघा फॉर्म्युला, टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा, असं मला लिहायचं आहे. मग आता प्रत्येक वेळेस इथे साइन आणि कॉस या दोघं व्हॅल्यूंचा मला भागाकार करायचा आहे. म्हणजे 0/1, म्हणजे पहिली व्हॅल्यू येईल बघा, 0/1 इज इक्वल टू 0. 0/1 इज 0, म्हणजे या ठिकाणी किती येईल? 0. टॅन 0 इज 0. येस. पुन्हा आता साइन आणि कॉस या दोन व्हॅल्यूज मला इथे बघायच्या आहेत. बघा, 1/2 अपॉन √3/2, म्हणजे बघा 1/2 अपॉन √3/2. हे मला सॉल्व करताना 1/2 इंटू 2/√3 असं करावं लागेल. म्हणजे हे हा जो नंबर आहे तो व्यस्त करून गुणाकारात घ्यायचा आहे. 2 आणि 2 कॅन्सल, व्हॅल्यू इज 1/√3. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू लिहायची 1/√3. येस. 1/√2 अपॉन 1/√2 दॅट इज 1. या ठिकाणी काय येईल? तो √3/2 इंटू 1/2. आता गुणाकार करा त्याचा, म्हणजे भागाकार करताना व्यस्त करून गुणाकार करतो आपण. म्हणजे या ठिकाणी येईल फक्त √3. 1/0 अपॉन 0 इज नॉट डिफाईन्ड. म्हणजे ज्यावेळेस डिनॉमिनेटरला 0 येतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू मला सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी 1/0 मीन्स नॉट डिफाईन्ड. येस. मग आता कॉट कसं लिहिणार? कॉट लिहिणं फार सोपं आहे. कॉट लिहिताना मी काय करेल, सरळ ही टॅनची जी व्हॅल्यू लिहिलेली आहे ती उलट लिहिल. म्हणजे नॉट डिफाईन इथे लिहिल, नॉट डिफाईन. येस. √3 या ठिकाणी 1 ॲज इट इज, 1/√3 अँड 0. बघा या पद्धतीने. येस. आता सेक कसा लिहायचा? या पद्धतीने मी लिहून घेतलं. आता सेक कशा पद्धतीने लिहिणार आपण? सेक थीटा. सेक थीटा लिहिताना मला कॉसकडे बघावं लागेल. येस. कॉस हे व्यस्त करायचं आहे, बरोबर? कारण मला फॉर्म्युला काय माहिती आहे? सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. येस. मग कॉस थीटाची जी व्हॅल्यू आहे ती इन्व्हर्स करायची, व्यस्त करायची. हे 1 याचा अर्थ 1/1 म्हणजे 1च राहील. हे व्यस्त करायचं म्हणजे 2/√3. येस. हे व्यस्त करायचं म्हणजे √2. हे व्यस्त करायचं म्हणजे 2. आता इथे 0 आहे बघा, 0/1 असतो म्हणजे 1/0, म्हणजे या ठिकाणी येईल नॉट डिफाईन. येस. आता कोसेक लिहिताना एक तर सेकची जी व्हॅल्यू आहे ती उलट लिहा किंवा साईनच्या व्यस्त करा. मी काय म्हणतोय बघा, इन्व्हर्स ऑफ साईन. इन्व्हर्स ऑफ साईन मीन्स कोसेक. मग 0/1 1/0 म्हणजे इथे नॉट डिफाईन येईल. मग मी सरळ काय करतो, हे नॉट डिफाईन इथे लिहितो आणि सरळ उलट्या क्रमाने हे या ठिकाणी लिहितो. दॅट इज नॉट डिफाईन. देन 2, हिअर इज √2 and here is 2/√3
अँड द व्हॅल्यू इज 1. हा टोटल टेबल मी अशा पद्धतीने मला लिहिता आला. त्याचं जे टेक्निक आहे ते टेक्निक आपण लक्षात घ्यायचं. ते टेक्निक जे आहे ते आपण सहज या ठिकाणी अप्लाय करून बघायचं. घरी तुम्ही कागद घ्या, पेन घ्या. अशा पद्धतीने मी जे जे सांगितलं, पहिला मुद्दा मी सांगितला, राईट 0 to 4 नंबर्स, देन डिवाइड बाय 4, देन फाइंड आउट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दॅट व्हॅल्यू. नंतर स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूटची जी पहिली व्हॅल्यू येईल दिस इज द व्हॅल्यूज ऑफ साईन. ते सगळ्या साईनच्या व्हॅल्यूज या ठिकाणी मला मिळतील. ओके, हा अतिशय महत्त्वाचा भाग आणि बेसिक हा जवळजवळ 9वीमध्ये आपण शिकलेलो आहेत. फक्त हे जे पुढचे जे रेशो आहेत ते आज आपल्याला माहीत झाले की अशा पद्धतीने रेशो आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतात. ट्रिग्नॉमेट्री हा अतिशय सोपा भाग आहे. याच्यामध्ये कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की खूप कठीण प्रकरण आहे आणि या कठीण प्रकरणाचं आता कसं होईल, तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. ट्रिग्नॉमेट्री हा अतिशय सिंपल आणि लक्षात ठेवायला अतिशय सोपा असा पार्ट आहे. मी तुम्हाला जो क्रम रेशोचा सांगितला तो रेशोचा क्रम कधी चुकवायचा नाही आणि या क्रमानेच ते रेशो तुमच्या सगळे लक्षात राहतील. एक एक टेक्निक मी जे आज तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे ते तुम्ही अवलंबलं तर मला असं वाटतं की ट्रिग्नॉमेट्री हा तुमच्यासाठी अतिशय सोपा असा पार्ट या ठिकाणी होईल. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. हा टेबल तुम्ही घरी पुन्हा तयार करून बघा, न बघता तयार करून बघा, कारण बऱ्याचशा व्हॅल्यूज आपल्याला लागतात. त्या व्हॅल्यूज आपल्याला पेपरच्या वेळेस पण लागतात, एक्झामच्या वेळेस लागतात. त्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला ज्या रिकाम्या वेळामध्ये तुम्ही हा टेबल रफ पेजवर त्या ठिकाणी तयार करून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस त्या व्हॅल्यूज मला लागल्या त्यावेळेस त्या टेबल पाहून मला तो लिहिता येईल. आपल्याला हा टेबल कुठेही पुरवला जात नाही. त्यामुळे हा कसा तयार करायचा हे एक टेक्निक मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगितलं. ओके, आता पुढच्या तासाला आपण याच्यावरच्या ज्या आयडेंटिटीज आहेत आणि काही एक्झाम्पल्स आहेत प्रूव्ह करण्याचे, काही शो दॅट वगैरे वगैरे असे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. ओके, पुढच्या तासाला ज्या आयडेंटिटी मी घेणार आहे त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या आयडेंटिटीज तुम्हाला लाईफ लाँग, म्हणजे तुम्ही 11वी 12वी तुम्ही पुढे उच्च शिक्षणाला गेलात तिथेसुद्धा त्या उपयोगाच्या तुम्हाला येतील. पण हा बेसिक पार्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्यावा, तर पुढचं जे काम आहे ते अतिशय सोपं होईल. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.